आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे। पालघरमधील काशीनाथ चौधरीच्या भाजप प्रवेशाला तात्काळ स्थगिती देण्यात आलेली आहे। विरोधकांच्या टीकेनंतर काशीनाथ चौधरीच्या प्रवेशाला स्थगिती दिली। काशीनाथ चौधरीवर साधू हत्याकांड प्रकरणी आरोप करण्यात आले, जे आरोप भाजपनेच केले। काशीनाथ चौधरीच्या प्रवेशाला प्रदेश कार्यालयाकडून आता स्थगिती देण्यात आलेली आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडून। मनोज, टीका झाल्या या पक्षप्रवेशानंतर भाजपवर, ज्या काशीनाथ चौधरीवर तुम्ही साधू हत्याकांडाचे आरोप केले होते, त्याच चौधरीला पक्षात घेतलं, त्यामुळे आता संताप व्यक्त करण्यात येत होता आणि त्यानंतर भाजपने स्थगिती दिल्याचं बोललं जात आहे। नक्कीच वनिता, आपण बघितलं महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात पालघर साधू हत्याकांड हे प्रकरण मोठ्या प्रमाणामध्ये गाजलेलं होतं आणि त्यावरती आपण बघितलं तेव्हा भाजपने मोठं रान देखील पेटवलेलं होतं। आणि त्यानंतर काल आपण या ठिकाणी बघितलं काशीनाथ चौधरी यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला होता। काशीनाथ चौधरी हे आपण बघितलं राष्ट्रवादीचे पवारांच्या गटातले नेते होते आणि त्यांचा काल भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यात आलेला होता, पण त्यांना त्यावरती पक्षप्रवेश झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात टीका ही महाविकास आघाडी करण्यात आलेली होती। आणि त्यानंतर आता प्रेस पत्रकार परिषद घेत आपण या ठिकाणी आपण बघितलं त्यांच्या नावावरती आता स्थगितीही आणण्यात आलेली आहे। काशीनाथ चौधरी यांच्या पक्षप्रवेश झाल्यानंतर आता त्यांच्यावरती स्थगिती आणलेली आहे पक्षप्रवेशावरती। त्यामुळे ज्या प्रकारामध्ये महाविकास आघाडी टीका करत होती की ज्यावेळी भाजप ही मोठ्या प्रमाणामध्ये काशीनाथ चौधरी जो साधू हत्याकांड प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणावरती टीका करत होती, त्याच भाजपने या काशीनाथ चौधरी यांना पक्षप्रवेश केलेला होता आणि त्यानंतर आता त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीकडून टीका करून त्या पक्षप्रवेशाला स्थगितीही देण्यात आलेली आहे आणि कुठेतरी आता त्यांची पक्षामधून त्यांना बाहेर देखील काढले असं देखील समजलं जातं। अगदी मनोज, मात्र स्थानिक नेत्यांना हे माहित नव्हतं का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय, कारण अशी प्रतिक्रिया भाजप प्रवक्त्याकडूनच आली आहे। अद्याप त्याबाबत कोणतीही बाब समोर आलेली नाही आहे, पण आपण या ठिकाणी पहिल्यांदा महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार होतं त्यामध्ये हा पालघर हत्याकांड साधू हत्याकांड समोर आलेलं होतं आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये प्रकरण देखील आपण या ठिकाणी गाजलेलं होतं। आणि त्यानंतर आपण बघितलं काशीनाथ चौधरी आहे त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झालेला होता आणि त्या पक्षप्रवेशावरून मोठ्या प्रमाणात टीकाही समोर आलेली होती। महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात टीकाही करण्यात आलेली होती आणि त्यानंतर ह्या पक्षप्रवेशावरती आता ही स्थगिती आणण्यात आलेली आहे। या ठिकाणी पत्रक देखील भाजपकडून काढण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आता त्यांना ही आपण म्हणतोय त्यांच्या ज्या आपण म्हणतोय या ठिकाणी स्थगिती आणण्यात आलेली आहे। स्थानिक भाजपकडून काही स्पष्टीकरण मनोज यावर देण्यात आलंय? अद्यापही जास्त स्पष्टीकरण या ठिकाणी देण्यात आलेलं नाही आहे, पण आपण या ठिकाणी बघितलं त्यांच्या जो पक्षप्रवेश झाला होता त्यावरती ही स्थगिती भाजपकडून दिलेली आहे, त्यासाठी पत्रक देखील काढण्यात आलेलं आहे। जी मनोज, पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहे। आपण सध्या महत्त्वाची अपडेट या प्रकरणी पाहतोय। या प्रवेशावरून भाजपवर संताप व्यक्त करण्यात येत होता। भाजप दुटप्पी भूमिका घेत असल्याचं बोललं जात होतं आणि भाजपने लाज सोडल्याचीही टीका भाजपवर झाली होती, कारण ज्या पालघर हत्याकांडात आरोप केले काशीनाथ चौधरी याच्यावर, त्याच काशीनाथ चौधरीला भाजपात घेण्यात आलं, त्यामुळे रोष व्यक्त होत होता। विश्व हिंदू परिषदेनेही टीका केलेली होती।